हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज, कीर्तेश्वर भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय। हर 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 महादेव। सजयति सिंधूर वदन देव यत्पाद पंकज स्मरणम, वासर्मनिरिवतम साराशी नाशेति विज्ञानम। या कुंदेंदु तुषार हरधौला, या शुभ्र वस्त्रवता, या वीणावरदंड मंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकरा प्रभृती देवे सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निश्चय सजाड्या पहा। सुदेव सुतम देव कंस चाणूरमर्दनम, देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु। मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांची या, पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची आरता। काय क्षीराब्दी दूध भाता, देई जे चीना। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली ओवी, माऊली महावैष्णव योग्यांचे मायबाप, साधकांची माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांची विश्ववंदनीय असणारी ज्ञानेश्वरी, या ज्ञानेश्वरी ग्रंथातील 5व्या अध्यायातील 11व्या क्रमांकाची ओवी आज या ठिकाणी भोले शंभू महादेवाच्या या पवित्र असणाऱ्या या दरबारामध्ये, आज श्रावण महिन्यातील असणारा पहिला सोमवार, त्याच्यामध्ये दुग्ध शर्करा योग, नागपंचमी, त्याच्याही मध्ये म्हणले योग असणारा त्या ठिकाणी आज सूर्याचा मघा नक्षत्रामध्ये प्रवेश, या सर्व योगांनी युक्त असणारी आजची असणारी त्या ठिकाणी ही सेवा भगवान भोले बाबांच्या या पवित्र असणाऱ्या या कीर्तेश्वर देवस्थान या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आज तुम्हा श्रोते सज्जन मायबापांच्या योगाने आलेला हा योग। कारण भगवान कीर्तेश्वर हे भोला देव आहे, सहज भक्ती केल्यानंतर प्रसन्न होणारा देव म्हणजे भोला शंकर। आणि म्हणून आमचे नाथबाबांनी सांगितलेले, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम। भोळा चक्रवर्ती किंवा नामदेवराय सांगतात, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, तयाचे पायी माझे दंडवत, घडो आणि चित्त जडो नामी। जटाजुट गंगा अर्धचंद्र भाळी, तिझा नेत्र ज्वाळी जात वेद, कंठी काळ कुट डौर त्रिशूळ हाती, सर्वांगी विभूती शोभत असे, गळा रुंड माळा खापर हस्तकी, राम नाम मुखी सर्व काळ, व्याघ्र चर्मधारी स्मशानी राहिला, संगे भूत मेळा विराजित, नामा म्हणे नामे नासोनिया पाप, करी सुख रूप भक्ता लागी, थयाचे पाया माझे दंडवत, घडो आणि चित्त जडो नामी। कितीतरी प्रमाणे क्या भगवान परमात्मा भोळा चक्रवर्ती, परंतु उधारी तेवढाच आहे। अशा या भोले बाबांच्या दरबारामध्ये आज त्या ठिकाणी सेवा करण्याचा योग आला। तसं पाहिलं तर श्रावण महिन्यातल्या सप्ताहामध्ये गावठाणामध्ये तिथे हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये 2-4 वेळा प्रवचन करण्याचा योग आला। रामायणाच्या माध्यमातून गेल्या 5-6 वर्षापूर्वी अखंड येत होतो, पण आज या ठिकाणी खरोखर पूर्वजन्माचं सुकृत म्हणा किंवा जे पुण्य ज्यावेळेस फळायला येतं, भाग्याचा उदय
तव जोडे संताचे पाय या न्यायाने आज या ठिकाणी या पवित्र पर्व काळावरती भगवंताच्या दारामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आज शिवकथा रामकथा संतांचे चरित्र त्या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे किंवा भगवंताचं नामस्मरण करायला मिळणार आहे. हा लभ्य लाभ आहे. ओवीकडे आपण त्या ठिकाणी दृष्टिक्षेप टाकू. माऊली ज्ञानोबर आहे 5व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या अर्जुनाच्या भाग्याचं वर्णन करतात. 5वा अध्याय सुरू झाल्यानंतर ज्ञानोबर आहे सांगतात, पाहे पा शंभूची प्रसन्नता. भगवान भोले बाबा शंभू किती प्रसन्न होतात, किती उदार आहेत, किती दानशूर आहेत, किती मायाळू आहेत. ते उदाहरण त्यांना अर्जुनाबद्दल द्यायचंय. आणि म्हणून ज्ञानोबराय सांगतात, पाहे पा शंभूची प्रसन्नता तया उपमन्यूची या अर्था. त्या उपमन्यूच्या इच्छे खातर, उपमन्यूच्या भक्ती खातर काय क्षीराब्धी दूध भाता. भगवान भोले बाबाने क्षीराब्धी, क्षीर म्हणजे दूध आणि अब्धी म्हणजे सागर, दुधाचा सागर, त्यालाच म्हणतात क्षीर सागर. काय क्षीराब्धी दूध भाता देई जे चिना. काय म्हणले त्या उपमन्यूचं भाग्य असेल की त्याने फक्त म्हणले त्या ठिकाणी दही भात खाण्यासाठी दूध थोडं मागितलं होतं आईकडं, पण भोले बाबाने त्याला अख्खा क्षीर सागर दिला. दुधाचा समुद्र उपमन्यूसाठी भगवान शंकराने तयार केलेला आहे. ज्या क्षीरसागरामध्ये भगवान विष्णू लक्ष्मी सहित त्या ठिकाणी वास्तव्य करतात, तो क्षीरसागर कुणी तयार केला? आमच्या भोले बाबांनी. कुणासाठी तयार केला? उपमन्यूसाठी. त्याचा फायदा कुणाला झाला? अख्ख्या विश्वाला. जसं एखादी गाय जर घरी आली, ती वेली कुणासाठी? वासरासाठी. वासराला दूध देण्यासाठी त्या ठिकाणी ती काय करते? दूध देते. पण त्या दुधाचा फायदा अख्ख्या घरादाराला होतो, नवे नवे अख्ख्या पंचकृषीला होतो. तसं या उपमन्यूसाठी भगवान भोले बाबाने हा क्षीर समुद्र त्या ठिकाणी दिला. आणि त्या क्षीर समुद्राचं असणारं त्या ठिकाणी हे पवित्र अख्खं चराचर सृष्टी सगळं असणारं स्वर्ग मृत्यू पाताळ त्या ठिकाणी घेऊन लागलं. असा हा असणारा त्या ठिकाणी हा त्या ओबीचा छोटासा अर्थ आहे. मग तुम्ही म्हणाल त्या उपमन्यूला दुधाचा समुद्र दिला भगवान शंकरांनी. तो उपमन्यू कोण? कशामुळे दिला? काय त्याची पार्श्वभूमी काय सांगा? तर महाभारतामध्ये ही कथा येते. महाभारतामध्ये वशिष्ठ कुलगुरूमध्ये वशिष्ठ ऋषी जे आहेत प्रभू रामचंद्राचे कुलगुरू, त्या वशिष्ठ ऋषींच्या कुळामध्ये व्याघ्रपाद नावाचा एक ऋषी होऊन गेले. वशिष्ठ ऋषींच्या कुळातले व्याघ्रपाद. व्याघ्र म्हणजे वाघ आणि पाद म्हणजे पाय. वाघाच्या पायातून ज्यांचा जन्म झाला असे ते व्याघ्रपाद ऋषी. तुम्ही म्हणाल व्याघ्रपाद पायातून कसा जन्म होऊ शकतो? वालखिल्य ऋषींचे जे 88,000 ऋषी निर्माण झाले होते, जे ब्रह्मदेवाचं वीर्य जे खाली पडलं ठिकठिकाणी, काही पाण्यामध्ये पडलं, काही पृथ्वीवरती पडलं, काही डोंगरावर, काही कुठं, त्यातलं एक जंगलामध्ये जो काही थेंब पडला होता त्या वीर्याचा, वाघ सहज चालत असताना त्या वीर्याचा स्पर्श वाघाच्या पायात झाला, नखामध्ये ते साठलं आणि तिथूनच ज्या ऋषींचा जन्म झाला त्यांचं नाव आहे व्याघ्रपाद. वाघाच्या पायातून जन्म झाला म्हणून व्याघ्रपाद. त्या व्याघ्रपाद ऋषींना 2 मुलं होती. बघा नीट लक्ष देऊन ऐका. वशिष्ठ कुलगुरूंच्या कुळातील व्याघ्रपाद ऋषी, त्यांना 2 मुलं. थोरल्याचं नाव उपमन्यू आत्ताचा आणि धाकट्याचं नाव धौम्य ऋषी. धौम्य ऋषींनी वनवासामध्ये असताना पांडवांना जे खूप त्या ठिकाणी ज्ञान दिलं, पांडवांचा वनवास सुखकर व्हावा म्हणून त्यांना सावित्रीची कथा सांगितली, त्यांना त्या ठिकाणी हरिश्चंद्र राजाची कथा सांगितली, त्यांना म्हणले त्या ठिकाणी असणाऱ्या नलराजाची कथा सांगितली. अनेक कथा या धौम्य ऋषींनी पांडवांना वनवासामध्ये सांगितल्या. त्या धौम्य ऋषींचे थोरले बंधू म्हणजे आमचे उपमन्यू महाराज. आणि हे उपमन्यू 5 वर्षाचा होता. आता जो आपण पाहतोय ना, हा 5 वर्षाचा उपमन्यू असताना, आता ऋषी म्हटलं की भगवंताचे भक्त असतात, ते श्रीमंत कधीच नसतात. आणि जे श्रीमंत असतात ते ऋषी कधी नसतात, ते लक्षात ठेवायचं. श्रीमंत असतात ते तुम्ही आम्ही सामान्य माणसं. आणि मग ऋषी त्या ठिकाणी गरीब असल्यामुळे 2 मुलं, 18 विश्व दारिद्र्य, घरामध्ये बळच एक वेळ खायची पंचायत. आणि मग त्यावेळेस हा उपमन्यू जरा हट्टी होता. आणि उपमन्यू म्हणायचा, आई मला दूध दे ना, जरा दुधाचा काला दही भात देत जा ना. आता गरीबाच्या घरी कुठलं हो दूध भात? मग त्यावेळेस आता लहान मुलं आहे, राजहट्ट, बालहट्ट, स्त्रीहट्ट पुरवावा लागतो. लहान मुलगा आहे
लाडका आहे, थोरला उपमन्यू, धाकटा धौमे, 5-7 वर्षाची 2 मुलं आहेत. आणि मग या उपमन्यूने आळी घ्यावी. आई की मला दही भात दे ना खायला. आई कुठली दही भात देणार आहे? आणि मग आता मुलाच्या इच्छे खातर आईला वाटायचं काय आपल्याला दारिद्र्य आले देवा, साधं एक कप भर दूध सुद्धा आपण आपल्या मुलाला देऊ शकत नाही. सोन्यासारखा मुलगा आहे पण नाही देऊ शकत. आणि म्हणून त्या असणाऱ्या आईने घरात जायचं आणि त्या डब्यातलं पीठ घ्यायचं थोडं मुठभर, त्या वाटीमध्ये त्या ठिकाणी टाकायचं, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि पिठामध्ये कालवून त्या ठिकाणी दूध तयार करून द्यायचं. कवी म्हणतात ना, पिठामध्ये पाणी टाकून मला पाजत जाये, तवे मला पिठामध्ये दिसती माझी माये. तसं त्या ठिकाणी पिठात पाणी टाकून ती दूध म्हणून उपमन्यूला प्यायला द्यायची आई. गरीबी. आणि ती मुलगा उपमन्यू ऋषीचा मुलगा होता. आईवरती विश्वास होता, आई मला दूध देते, मी इतका आवडीने प्यायचा. पीठ टाकलेलं पाणी, पिठाचंच पाणी, आणि इतका प्यायचा खूप. आणि म्हणायचा बघा मी कसा पैलवान आहे, ताकद आहे, व्यायाम करायचा, मुलामध्ये खेळायचा का. बघा जोपर्यंत आपला विश्वास आहे ना तोपर्यंत आपल्याला कुठलीच बाधा नाही. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. जर तुमचा विश्वास असेल कुठावरती तर तुमची देवावरती सत्ता चालेल. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रता जर म्हटली ना मी सूर्य उगवून देणार नाही तर नाहीच उगत सूर्य, ही ताकद आहे तिची. फक्त तिची त्या ठिकाणी तेवढी पतिव्रतेची ताकद असावी लागते. तसं या आमच्या उपमन्यूने त्या ठिकाणी दूध समजून पाणी प्यायचा पिठाचं, आणि त्याच्यावरती त्याला ताकद आली. बघा काय ताकद आहे. आपल्याला तुपातलं दूध पिऊन सुद्धा ताकद येत नाही, आपला विश्वास नाही. आपली शंका आहे की याच्यामध्ये पाणी असेल की काय, ह्याने कुठे ताकद येते का. तसं त्या उपमन्यूने त्या ठिकाणी दुधातलं पाणी पिऊन किंवा ते पिठाचं पाणी पिऊन ताकद आली खरी. आणि मग त्याला ती सवय झाली, ते पाणी दररोज प्यायचे ना, आई द्यायची. आणि एक दिवशी तो सहज मित्राबरोबर आपल्या मुलांच्या मित्राच्या घरी गेला. आणि मित्राच्या घरी गेल्यानंतर आले शेजारचे लेकरू, म्हणून त्या मित्राच्या आईने त्या मित्राची आई त्यांना दररोज दूध देत असेल त्यांच्या मुलांना. ती श्रीमंत होती आणि दररोज त्या ठिकाणी आपल्या मुलांना ती दूध द्यायची. खरं आपल्या म्हशीचं, गावरान म्हशीचं किंवा आपल्या गावरान गाईचं दूध द्यायची. मग त्यावेळेस त्या माझ्या मित्राच्या घरी दूध पिलो. ते दूध खूपच म्हणजे चांगलं होतं, तो गोड होतं, अगदी खरपूस होतं. काय म्हणजे त्याची चव म्हणजे असं तसं करणं. आणि मग आईला कळालं अरे बाबा तसं दूध आपल्याला करता येत नाही, आपण गरीब आहोत. आणि म्हणून तू उगाच हट्ट करू नको बाबा, ते दूध खरं होतं गाईपासून काढलेलं. ती श्रीमंताची मुलं आहे, त्यांची बरोबरी नाही करायची. आपण गरीब आहोत, आपण देवाचे भक्त, देवावरती श्रद्धा करायची, व्हायची, देवाची भक्ती करायची. मग देव प्रसन्न झाला तर देव देईल. बघा आई सहज बोलून गेली. ती म्हणजे आई मलाही सुद्धा ते खरं दूध प्यायचे, काय करावं लागेल. अरे म्हणजे आपल्याकडे गाई नाही, काही नाही, त्याला देव प्रसन्न व्हावं लागतो, देवाची भक्ती करावी लागते. मग देवाने दिल्यानंतर मग ते कधीच सरत नाही, माणसाने दिलेलं कधीच पुरत नसतं. त्यामुळं तू देवाची भक्ती कर. उपमन्यूने आईच्या वचनावर विश्वास ठेवला. म्हणला मग कोणत्या देवाची भक्ती करू, कुठला देव मला लगेच प्रसन्न होईल. म्हणजे भोले बाबा आहेत ना आपले, भोळा शंकर, तो लगेच प्रसन्न होणार देव आहे. फक्त भाव त्याला शुद्ध लागतो. भाव ज्याचा शुद्ध झाला दुरी नाही देव झाला. म्हणजे भाव शुद्ध, भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भाव तुका म्हणे काही न लगे एक, भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची. भाव शुद्ध आहे आणि म्हणून भावाने भक्ती केली की देव प्रसन्न होईल. आईच्या वचनावरती विश्वास ठेवला आणि हा उपमन्यू भोले बाबाच्या मंदिरामध्ये पोहोचला. बाबा असंच एक शिव मंदिर होतं, जसं आपल्या कीर्तेश्वराचं अगदी गावापासून दूर अरण्यामध्ये एकांतामध्ये शिव मंदिर असतात. शिव मंदिर कधीच घाई गर्दीत अशा त्या ठिकाणी लोकांच्या गर्दीमध्ये नसतात. तुकोबराय म्हणतात त्या ठिकाणी का तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा.
एकांतामध्ये जे त्या ठिकाणी आहेत तुकोबराय म्हणतात का भगवंताला एकांत आवडतो म्हणून भोले बाबा गावापेक्षा लांब त्या ठिकाणी असतात. आणि मग त्या अरण्यामध्ये हा उपमन्यू गेला. असंच एक शिवभक्त शिवाचं मंदिर होतं. तिथं त्या ठिकाणी भोले बाबाला त्याने हरवायला सुरुवात केली. त्याचा जप त्या ठिकाणी करायला सुरुवात केला. सांगितलं होतं आईने ओम नमः शिवाय हा षडाक्षरी साधा जप आहे, साधा मंत्र आहे. आणि मग त्याने आपलं अखंड ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अखंड 8 दिवस या बारक्या मुलाने त्या भोले बाबाचा त्या ठिकाणी जप केला. महाराज हा भक्ती तो जाणार शुळावरली बोली आणि निवडे तो बली विराशूर. कोणाची भक्ती करणं काम नाही. तुकोबराय सांगतात ही भक्ती म्हणजे शुळावरची पोळी आहे. साधी तर पोळी नाहीतर पोटात गोळी नाहीतर पोटात शिल्लक काय बरं नाही ना. पोळी पण ठेवली शुळावर आहे आणि ती खायची. मग ती सहज अशी गवर चढायचंय ती घ्यायची व्यवस्थित. आणि जर खाताना जर हात लागला शिवला तर हातात शिरण्याचा धोका आहे, पोटात शिरण्याचा धोका आहे. तशी भक्ती ही भक्ती करताना त्या ठिकाणी काय करावं लागतंय सर्वस्व अर्पण करून देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो शरण सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. तशी ती भक्ती 8 दिवस या उपमंडळी बिगर अन्न बिगर पाण्याचा आपल्याला तासभर त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, बसू शकत नाही आपण. का? कारण कथेची सामग्री देह अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा गात्र माझी पांडुरंगात. कोणा सांगतात कथा ऐकण्यासाठी देह हा त्या ठिकाणी कसा पाहिजे तर धष्टपुष्ट निरोगी पाहिजे. तर आपल्याला त्या ठिकाणी परमार्थ साधतो. आणि म्हणून त्या ठिकाणी 7 दिवस भगवंतावरती त्या ठिकाणी भार घालून उपमन्यूने नामस्मरण केलं. 8 दिवस ओम नमः शिवायचा जप केल्यावर साध्या भक्तीने हा प्रसन्न होणारा देव 8 दिवस ते निष्पाप मुलाची अतिशय त्या ठिकाणी शुद्ध मनाच्या अंतकरणाने केलेली भक्ती त्याला पावली. आणि हातावासे घेतला त्या उपमन्यूला भगवंताने. भोले बाबाने आले म्हणजे उपमन्या कशासाठी रे बाबा एवढा त्रास, काय एवढा तू त्या ठिकाणी बसत करतो, काय हवंय तुला? उपमन्यू सांगितले देवा मला म्हणले त्या ठिकाणी दूध भात पाहिजे, दूध भात. हा खरं दूध मला प्यायला मिळालं म्हणजे आमची गरिबी म्हणजे आमच्या घरी दूध नसतं खरं आम्हाला. आई पिठामध्ये म्हणजे त्या ठिकाणी पाणी टाकून असते. मला खरं दूध पाहिजे आणि दुधाचा काला पाहिजे. हे मला त्या ठिकाणी द्या म्हटल्यावर भोले बाबा अरे का देतो म्हटल्यानंतर छप्पर फाड देतो. एकदा त्याच्या मनात जर आले ना तो त्या ठिकाणी रंगाचा रावही करतो आणि रावाचा रंगही करायला त्याला कधी वेळ लागत नाही. तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय राणा रंग त्याचा. जर त्याच्या करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्ध अग्नी. काय करू शकत नाही, अशक्य ते तुम्हा काय आहे नारायणा. देवाला काय शक्य हो, सर्व काही करतो अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती त्याची. त्या भोले बाबाने या उपमन्यूला काय मागितलं होतं, वाटीभर दूध पाहिजे. ठीक आहे म्हणलं काय हरकत नाही, जा एवढं तुला दूध देतो, तुझ्या 7 पिढीला पुरेल तरी या विश्वामध्ये त्या ठिकाणी पुरून उरेल एवढं तुला दूध मिळेल. अख्खा क्षीर समुद्र 7 समुद्र आहे त्या अख्खे दुधाचा समुद्र. समुद्राचे ते 7 त्यातला त्या ठिकाणी एक समुद्र दुधाचा करून टाकला, त्यातला एक झाला तो क्षीरसागर. आपण म्हणतो ना क्षीरसागर निवासी समुद्र, दुधाचा सागर, क्षीराब्धी, क्षीर सिंधू असं त्याचं नाव आहे. तो कुणाला दिला करून या आमच्या उपमंडळीला. कशासाठी हो, मागा दूध दे म्हणे तरी या पाटी. ज्ञानोबरायांनी लगेच कोणी उच्च दिली. ज्ञानोबरायांनी हे उपमंडळीचा दृष्टांत उचलला आणि ज्ञानेश्वरीतल्या 5व्या अध्यायात 11व्या क्रमांकाला लिहिलं लगेच. मागा दूध दे म्हणे तरी या पाटी तया उपमंडळीची या अंतासाठी अगव्या क्षीर समुद्राची वाटी करून ठेवली. अख्ख्या क्षीर समुद्राची वाटीच करून ठेवली. वाटी ही आहे कोणासाठी, उपमन्यूसाठी. पाहे पासनी शंभूची प्रसन्नता तया उपमन्यूची या अर्था. काय क्षीराब्धी दूध भाता देजेची म्हणतात. क्षीराब्धी भात म्हणून दिला नाही का, क्षीराब्धी म्हणजे दुधाचा सागर दिला ना कुणाला, उपमन्यूला. तसा अजून एवढा भाग्यवान आहे ज्याची कामधेनुआईशी सदैव माय तयाशी अशक्य ते काय सांगतात.
ज्याची कामधेनुसारखी आई आहे त्याला अशी की काय मग चंद्रही तया खेळणे मिळे. ज्याची आई कामधेनुसारखी आहे त्या मुलाला चंद्र सुद्धा त्या खेळायला देईल. काय केलं असेल आईच कामधेनू सुरभी कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविती. कामधेनू ना मग ते काय देणार नाही तो. तसे संत हे आमचे कामधेनू प्रमाणे कल्पतरू प्रमाणे आणि चिंतामणी प्रमाणे. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग कुंडलिक कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविती. हे संत आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारणे उद्धराया जन जल जीवा. कसं या उपमन्यूला अख्खा समुद्र दुधाचा करून दिला. ही कुणाची कृपा आहे? या भोले बाबाची कृपा आहे. असा हा असणारा भोळा देव आणि त्याची आपण सेवा करतोय. दर शिवरात्रीला इथं उत्सव आहे महाराज. मी पाहतो टेटसला ते आमच्या लक्ष्मीकांत दादाचं टेटस असतं, महेश बाबाचं टेटस असतं, त्या ठिकाणी या जणांनी महाराजांचं टेटस असतं. आपण आम्ही दर शिवरात्रीला इथं अखंड त्या ठिकाणी हरिपाठ, त्यानंतर भजन, त्यानंतर प्रवचन, त्यानंतर अन्नदान. त्या भोले बाबांच्या या पवित्र भूमीमध्ये हे होतंय महाराज. त्याला वेळ यावी लागते भाऊ. हा समय से पहिले भाग्य से ज्यादा कुठल्याच गोष्टी घडत नाहीत. या असणारं भोले बाबा या पंचक्रोशीतलं सर्वांचं श्रद्धा असतात. लहानपणापासून आम्ही ऐकायचो 10-15 वर्षात असल्यापासून की कीर्तेश्वराचं एक देवस्थान पवित्र म्हणले. एक नंबर कीर्तुला त्या पाण्यामध्ये आहे. पाणी असायचं नाही. त्यावेळेस त्या ठिकाणी म्हणले पाणी मध्ये कधीतरी कमी झाल्यानंतर ते उघडं पडतं अशी आमची आई सांगायची. मेठीमध्ये ते काय होतं उघडं पडतं तिथं त्या ठिकाणी मग जाता येते एरवी ते पाण्यात असं म्हणजे. पण याचा त्या ठिकाणी आज कीर्तनकरांनी काय केलं जीर्णोद्धार केला. भोले बाबाला हे आवडतं. चांगली पटांगणातली देव गर्दीतली असणारी मंदिरं किंवा लोक वस्तीतली असणारी मंदिराचा जीर्णोद्धार करणे यात काही नवल नाही. जे असं शिवलिंग असतं की जिथं लोकांना जाता येत नाही, जिथं त्याची पूजा होत नाही, जिथं त्या ठिकाणी त्याचं भजन पूजन होत नाही, त्याचं जर भजन पूजन झालं त्याच्या पुण्यापारा लक्षात आलं. आणि म्हणून हे पवित्र तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी कीर्तनकारांनी पुन्हा शेअरला त्याला त्या ठिकाणी उचित अवस्था आणली. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याचा जीर्णोद्धार केला, डागडुजी केली. इथं ट्रस्ट करून त्याचं त्या ठिकाणी दर महिन्याला 15 दिवसाला त्याचं त्या ठिकाणी सेवा होऊ लागली. आमचे जगन्नाथ महाराज त्या ठिकाणी आमचे मित्र आहेत बाळासाहेब दहावीपासूनचे. तेही त्या ठिकाणी अतिशय प्रेमाने दररोज सेवा करतात. दररोज पाहतो आम्ही मोबाईलला कीर्तेश्वर बाबांची नित्य पूजा. काय 8 वाजता बाबा येतो महाराज. त्या ठिकाणी आंघोळ घालायची, फुलं व्हायची. काय साधी भक्ती. देवाला तुमचा डाम डौल काही लागत नाही. त्याला फक्त शुद्ध भाव. एक पत्रम पुष्पम फलम तोयम बस. या 4 गोष्टीपैकी कुठले एक चालतं त्याला. पत्र म्हणजे झाडाचं पान, पुष्प म्हणजे फूल, फळ म्हणजे एखादं फळ, आणि तोय म्हणजे पाण्याचा शेंदूर. बस काही जरी मिळालं तर देव तेवढ्याने संतुष्ट होणार आहे. फक्त मनामध्ये काय पाहिजे की देवाचं भक्ती तळमळ श्रद्धा. मी जे करताय अजिबात नाही. देवाने मला नेमलेले आहे. देवाचा भक्त आहे. देवाची भक्ती करण्यासाठी मला देवाने जन्माला घातले. देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बालिकेचा. देवाला आपल्याला त्या ठिकाणी कशासाठी जन्माला घातले? आपलं प्रयोजनच देवाचं ते की भजन करावं. भजन याचा अर्थ टाळ मृदुंग वीणा याने भजन करणं हे नाही. हे झालं लौकिक भजन. लौकिक म्हणजे सर्वांना पाहण्याजोगं सर्वांनी करावं असं. पण खरं भजन काय आहे? वाचेने भगवंताचं नामस्मरण. हे झालं भजन. मग कुठल्याही देवाचं करा. तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, ओम नम शिवाय म्हणा, किंवा श्री गुरुदेव दत्त दत्त म्हणा, किंवा आणखी तुमचं जे कुठलं आराध्य दैवत आहे कुठल्याही देवताला तुम्ही अखंड त्या ठिकाणी त्याचं नामस्मरण करणं या नाव भजन. आणि ते केव्हाही कोठेही कधीही त्याला त्या ठिकाणी घ्यायला बंधन नाही. काळ वेळ नामी उच्चारता नाही दोन्ही पक्ष पाहिली धरती. देवाच्या भक्तीला कुठल्याही काळाचं थळाचं अजिबात बंधन नाही. केव्हाही दलिता कांडिता भांडिता तुझं गायीनं मी आनंदता म्हणजे जाणार आहे. म्हणून देवाच्या भक्तीला कुठलंच त्या ठिकाणी फोकस करणं असतं. केव्हाही तुम्ही घेऊ शकता. आणि भोले बाबा तर अतिशय साधे देव आहेत. त्यांना सोवळण ओवळण तुमचं काही लागत नाही. फक्त कुणीही त्या ठिकाणी या आणि त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हा. ओम नम शिवाय षडाक्षरी मंत्र म्हणा. कारण त्यांना
अखंड मंत्र जपलेलं खूप आवडतं. भोळे बाबा सुद्धा दररोज मंत्र जपतात. भोळे बाबा देव भगवान शंकर सुद्धा नित्य नामस्मरण करतात. कुणाचं? त्या भगवान प्रभू रामचंद्राचं. ज्ञानोबा सांगतात हरिपाठामध्ये, हरी 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 मंत्र हा शिवाचा, मन तिजे वाचा तया मोक्ष. भोले बाबा अखंड राम नाम घेतात. राम धारक आहेत ते, आणि त्यांना राम नाम घेतलेलं खूप आवडतं. बघा आपण पाहतो भजनामध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर भजने काही त्यांचं अज्ञान असतं. त्यांना म्हणतं की नाही महाशिवरात्री आहे, चला आज आपलं मंदिर गावाच्या बाहेर आमच्या तुमच्यासारखं थोडं अर्धा किलोमीटर, चला आज तिथं आपण जाऊन त्या ठिकाणी भजन करूया. नाही म्हणले भजन तिथं असतं काय, भजन पांडुरंगाच्या मंदिरात असतं, महादेवाच्या मंदिरात काय आहे तिथं म्हणते. अहो असं नाही. हरिहरा नाही भेद, तुकोबारांनी किती गोड सांगितलंय. हरिहरा नाही भेद, नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. भेद कासी नाळ, भेदकांना फक्त एकच नाळ आहे, काय? एक वेलांटीच आड. हर आणि हरी याच्यामध्ये काय फरक आहे मला सांगा? फक्त एक वेलांटी. हर करा आणि त्या रलाच एक अशी वेलांटी दिली की झाला हरी. म्हणून तुम्हाला म्हणतात हरिहरा भेद नाही नका करू वाद. ते कसे? एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. गोडी कुठं असते? साखरेत. त्यातनं वेगळी करता येते का? कोण असं जगात कुठलाच त्या ठिकाणी नाही की गोडी साखर वेगळी करते, कधीच करू शकत नाही. जिथं गोडी ती साखर आहे, साखरच गोड आहे. तसं हा भगवान शंकर आणि आमचा पांडुरंग वेगळे नाहीच, एकच आहे. एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. किंवा जनाबाई ती गोड सांगतात त्याच्याकडे जाऊन, भजन करी महादेव शिव राम पूजी सदाशिव. दोघही एकमेकाचे कसे एकमेकाचे भजन करतात. भजन कोण करतो दररोज? महादेव. कोणाचं? रामाचं. आणि राम काय करतात? राम पूजी सदाशिव. जनाबाई सांगतात. पुढे जाऊन जनाबाई सांगतात, दोघे देव एक पाही तया ऐक्य तुझे नाही. बघा दोघही देव एक आहे, वेगळे नाही. नाम दोन आहे, शिव आणि हर. हे नुसते दोन नाव आहे, हर आणि हरी. फक्त फरक काय? एक वेलांटी. आणि एवढ्यासाठी आपण फरक करू शकतो नाही महाराज, लक्षात ठेवा. बघा तर महादेवाचं भजन केलं तर ती पांडुरंगाला भक्ती आवडते. बघा किती गोड सांगतो. तुम्ही जर फक्त पांडुरंगाचेच भजन करत असाल, पांडुरंगाचे भक्त असाल, आषाढी कार्तिकी वारी करत असाल, दररोज एकादशी करत असाल, नित्यनेमाने भजन करत असाल, ज्ञानेश्वरी वाटत असाल, हरिपाठ करत असाल, काकडा करत असाल, गाता भजन करत असाल, आणि तुम्ही महादेवाला भजत नसाल, त्याचं तोंडही पाहू नये. हरिहरा भेद करता अधपात झाला तयारा. बघा विष्णूशी भजला, शिव दुरावला, अधपात झाला तयारा. बघा काय सांगितलंय. आमचे नागबाबा सांगतात विष्णूशी भजला म्हणजे पांडुरंगाला भजला, आणि शिवाशी दुरावला. इकडे वर्षात एकदा येत नाही, आणि 12 महिने पांडुरंगाच्या मंदिरात. महादेवच म्हणले की नको. विष्णूशी भजला, शिव दुरावला, अधपात झाला तयारा. त्याचा नाश झाला, नरकाला गेला. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. तुम्ही काय वैष्णव, तुम्ही काय वारकरी, तुम्ही काय भजन आहे, तुम्ही काय कीर्तनकार आहे, तुम्ही काय प्रवचन करणे. खरा वैष्णव कोण आहे? हा महादेव. पहिलं भजन जर कुणी केलं असेल विश्वास भगवंताचं, तरी हा महादेव. हे सगळे आद्य वारकरी ते महावैष्णव आहेत. ते यांनी पहिली वारी सुरू केली पंढरपूरची. आणि तुम्ही आम्ही म्हणतो आम्ही पांडुरंगाचं भजन करतो, विष्णूचं महादेवाचं नाही. मला अभिमान वाटला, गेली 4 वर्ष तुम्ही कीर्तेश्वर बाबाची पायी दिंडी सोहळा केतूर ते पंढरपूर काढताय. महाराज खरोखर भाग्यवान आहेत लोक की जे कीर्तेश्वर बाबांसमवेत वारी करताय. कीर्तेश्वर बाबाने पूर्वी वारी केली सत्ययुगात, महादेवाने पहिली. पंढरपूरचे पहिले वारकरी महादेव विष्णू कोण आहेत? तर कीर्तेश्वर बाबा आहेत. नंतर माऊली असतील, नंतर तुकोबारा असतील, नंतर तुम्ही आम्ही असतील. पण त्या महादेवाला घेऊन, त्या कीर्तेश्वर बाबाला घेऊन जर तुम्ही पंढरपूरला 8 दिवस जाताय, त्यांच्या समेत पंढरपूरची वारी करताय, त्याच्या भाग्या पारावर नाही. बरोबर. म्हणून खरोखर त्या ठिकाणी मी पाहिजे मोबाईलला महेश महाराज हे दररोज ठेवायचे कुठे आजचं मुक्काम, आजचं कीर्तन कुठं, दुपारचा नाश्ता कुठं, त्यानंतर म्हणजे सकाळचं त्या ठिकाणी कुठं त्यांच्याकडे भजनं चालू असायचे, माता माऊली असायच्या, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी देवान विसरून त्यांच्या असणारे त्या ठिकाणी काय तो हा सुख सोहळा स्वर्गी नाही.
वैकुंठी तू आईस नाही नाही, हे इथंच वैकुंठ आहे. जर तुम्ही वागला, चांगलं राहिला, चांगलं देवाचं भजन केलं तर इथंच वैकुंठ आहे. वैकुंठ कोण पाहिले का तिथं जाऊन? काही नाही, पण इथंच वैकुंठ आहे. कुठं? या कीर्तेश्वर बाबाच्या नगरी. आणि इथं हा सोहळा होतो. आणि या महादेवाला काय आवडतं? राम नाम, राम कथा देवाला अखंड आवडते. आणि म्हणून हा भोले बाबा, जर तुम्ही राम कथा गात असाल तर देवाला अतिशय आनंद होतो. जसं पांडुरंगाच्या समोर जर तुम्ही त्या ठिकाणी भजन केलं तर ते भजन पांडुरंगाला जास्त आवडेल एवढं नाही, आवडेल, पण पांडुरंगाला 100% आवडेल असं नाही. पांडुरंगाला कुठं आवडतं माहिती आहे? जर तुम्ही महादेवाच्या दरबारामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी भजन केलं तर ते पांडुरंगाला आवडतं. आणि महादेवाच्या दरबारात जर तुम्ही भजन केलं पांडुरंगाला आवडतं. आणि पांडुरंगाच्या दरबारात जर भजन केलं तर ते महादेवाला आवडतं. लक्षात आलं का? या आईच्या आणि लेकराच्या दृष्टांतात तुम्हाला मी पटवून देतो. आपल्या मुलाला जर मान मिळाला, आपल्या मुलाचा सत्कार झाला, मुलाला जर त्या ठिकाणी कुणी मोठा गौरव सोहळा केला, आनंद त्या लहान मुलाला होतो का आईला होतो? त्या आईला होतो. लक्षात आलं का? मुलाला त्याचं काही एवढं नाही वाटत का? त्याचा खरा अभिमान, खरा आनंद त्या आईला होतो. तसं जर तुम्ही त्या ठिकाणी या भोले बाबाच्या दरबारामध्ये, भोले बाबा हे त्या ठिकाणी पांडुरंगाचा आपण थोडक्यात लेकरू म्हणून, वास्तविक पाहता दोन्ही एकच आहेत, पण आपण समजू. तसं भोले बाबाच्या दरबारात जर तुम्ही भजन करत असाल इथं तर आनंद कोणाला होतो? पांडुरंगाला, त्या माईला, विठा माईला. विठू माऊली, माऊली जगाची, तिला आनंद कोणा होतो? जर तुम्ही भोले बाबाच्या दरबारात भजन, भोले बाबाच्या दरबारामध्ये तुम्ही नामस्मरण करा तेव्हा पांडुरंगाला आनंद होतो. आणि तुम्हाला भोले बाबाला जर सुखी करायचंय, भोले बाबाला आनंदित करायचंय तर तुम्हाला पांडुरंगाच्या दरबारात भजन करायचं आहे. तिथं जर तुम्ही भजन केलं तर आमचे भोले बाबा खुश नाचतात. का? माझ्या आईचा गौरव. मुलाला केव्हा आनंद होणार आहे? मुलाला नाही पूजू द्या, मुलाला नाही मान देऊ द्या, काय म्हणत नाही त्याचं, पण तू माझ्या आईला मान दिला, माझ्या आईचा सत्कार केला, माझ्या आईला मोठं म्हटलेले, तिला त्या ठिकाणी गौरव केला, मुलाला मोठं. तसं हे असणारं हर आणि हरी हे दोघे एकच देव आहेत. आणि या असणाऱ्या देवांच्या दरबारामध्ये हा नित्यनेमाने सोहळा होतो. नित्यनेमाला खूप महत्व आहे. ही हंगामी भक्ती टिकत नाही, हंगामी भक्ती करतात नाही. आता हंगाम सुरू झाला महादेवाचा. श्रावण महिना आला की गर्दीच दिसते, इकडे दिसते वाटणी. श्रावण महिना झाला घरावर महादेव तांब्यात पाणी लगेच त्या ठिकाणी गेला असं पाहू सारखं भक्त. श्रावण महिन्यात इतकी गर्दी हो. आणि श्रावण संपला, भाद्रपद सुरू झाला, कुठं जातात कोणाच तो संपतो. मग देव म्हणतो रे कुठे गेले, हे सगळे गायब झाले म्हटले. अशी भक्ती देवाला नाही चालत महाराज. नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. सांगतात जो नित्य नेमाने भक्ती करतो त्याच्याजवळ लक्ष्मीचा पती, लक्ष्मी वल्लभ, वल्लभ म्हणजे पती, लक्ष्मीचा पती म्हणजे भगवान विष्णू म्हणजेच पांडुरंग परमात्मा त्याच्याजवळ असतो. मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात निवाराया. म्हणून नित्यनेमाला खूप महत्व आहे. नित्यनेम कुठलाही असू द्या, नित्यनेम साधा असतो. हे तुम्ही म्हणा नित्यनेम म्हणजे मी दररोज त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचे 100 ओवे वाचतो, नित्यनेम. मी दररोज कमीत कमी एक अभंग तरी गात्यातला वाचतो, नित्यनेम. मी दररोज हरिपाठ म्हणतो, नित्यनेम. मी दर 15 दिवसाला पंढरपूरला जातो, नित्यनेम. एक कुठलाही नित्यनेम असो, कुठलाही तुमचा नित्यनेम साधा. दररोज जर एखादा कीर्तन कर, दररोज गावातनं दिवस उगवायला जर इथं आला पाया पडायला, बघा महादेवाच्या दिवस उगवायला जर तो इथं आला त्याचाही तो नित्यनेम. त्याला पंढरपूरची वारीची सुद्धा गरज नाही, त्याला आषाढी कार्तिकीची सुद्धा गरज नाही. नित्यनेम फक्त त्याने ऊन वारा पाऊस काहीही असो, दिवस उगवल्याबरोबर तो महादेवाच्या दरबारात इथं जर तू दर्शन घेत असेल, काही नित्यनेम किती सोपं आहे. काही नाही, नित्यनेम दररोज तुम्ही उठल्याबरोबर फक्त रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हा मंत्र अखंड जपला तरी हो नित्यनेम आहे. नित्यनेमाला कुठलाही क्रायटेरिया नाही, कुठलंही त्याला बंधन नाही. असा आमचा असणारा महादेव दररोज नित्यनेमाने आमच्या प्रभू रामचंद्राचं नाम असणार. का? प्रभू रामचंद्राचे दृष्टांत सांगतो तुम्हाला आणि आपली सेवा संपवतो. कारण रामप्रभूला आवडतं दैवत रामप्रभूचं आमचे भोले बाबा आहेत आणि भोले बाबाचे आवडतं दैवत रामप्रभू आहेत. रामप्रभूचा दृष्टांत सांगतो. रामप्रभू आणि सगळे असणारे 18 पद्म वानर सीतामाईच्या शोधासाठी हनुमंतासहित त्या ठिकाणी लंकेला निघाले आणि फिरत 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 ते कुठं आले? भारताच्या दक्षिण टोकावरती
समुद्राच्या कठ्याला आलं. तामिळनाडूमध्ये त्या असणाऱ्या त्या ठिकाणी दक्षिण टोकाला तिथं आले समुद्राच्या काठाला. मग तिथं आल्यानंतर रामप्रभूचा नित्यनेम होता. बघा मी नित्यनेम सांगतोय, तुम्ही मला आम्हीच नित्यनेम करतो असं नाही, देव सुद्धा नित्यनेम करतात. रामप्रभूचा सुद्धा नित्यनेम होता की दररोज महादेवाच्या पिंडीचं दर्शन, त्यांना त्या ठिकाणी अभिषेक, त्याच वेळेस रामप्रभू फलाहार करायचे. फलाहार ते करत नव्हते देवाची पूजा केल्याशिवाय, कोणत्या महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतल्याशिवाय. रामप्रभू अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक, त्यांचा नित्यनेम आहे. आणि आपण काय नित्यनेम केल्या वाचून अन्न खाय तो श्वान. तू कवराय सांगतात, तू कवराय सांगतात गाथेत जरा गाथा वाचा म्हणजे माथा ठिकाणावर. गाथा तो बरं झाला असं तुम्ही नित्यनेम करता, जर अन्न खात असाल ना तर तुम्ही श्वान आहे. श्वान समजलं, कुत्र. इतकं आपला नेम करतो का आपण कधी? आपल्याला मनाला विचार करा, काहीतरी नित्यनेम असतात त्याच वेळेस अन्न खायचं, नाही तर ते श्वान विष्ठे समान. तू बरं कसं झोडपलं आपल्याला. जर तुम्ही नित्यनेमाशिवाय जर जेवत असाल ना ते व्यवस्थित नाही. जर तुम्ही पक्वान खाताय पण ती श्वान विष्ठ आहे. कसा नियम असला पाहिजे आपला? काय नाही महाराज, दररोज उठल्याबरोबर आंघोळ केल्याबरोबर तुळशीला पाणी घालणं किती मोठा नित्यनेम हो. बस काहीच गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, खाईचं वैसनी करा एक चित्त, आवडी आनंद बाबा. तुळशीला पाणी घालणं किती सोपं आहे. नाही तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचता येत, नाही गाता म्हणता येत, नाही देवळात जाता येत, नाही तुम्हाला काय बोलता येत, पण तुळशीला पाणी घालायचं किती काम ठेवलं. पण आम्ही इथे निगरगट्ट आहोत, नाहीच आम्ही तुळशीला पाणी घालून. इकडं द्राक्षाच्या बुडाला अख्खं त्या ठिकाणी लाख लाख रुपयाचं खत घालून, पण तुळशीच्या झाडाला आम्ही दोन शिंतोडा घालणार नाही. ज्ञानोबराय सांगितले 12व्या शतकात. ज्ञानोबराय 16व्या अध्यायामध्ये सांगतात, तुळशीची या बुडात, बघा ज्ञानोबराय किती गोड सांगतात, तुळशीची या बुडात दुरुनी न घाली शिंतोडा, द्राक्षाचं तरी या बुडा दूधची घाली रे. काय सांगतात म्हणतात, तुळशीच्या झाडाला दुरून असा शिंतोडा टाकतात आणि द्राक्षाच्या बुडात लाख लाख रुपयाचं त्या ठिकाणी औषध येत मला. त्याने ती द्राक्ष पक्व होती, निरोगी येते, ती फळ फुटतं, त्याला स्वाद येतो. का? त्यातनं पैसे येत नाही. तुळशीच्या झाडांना आम्हाला कोण देणार आहे पैसे? आणि तुळशी झाडात रोख पैसे नसतील, पण उदार मात्र एवढं गोड आहे, येलं की तुम्हाला त्याचा फायदा होईल सांगता येत नाही तुळशी झाडाच्या पानाचा. पण परलोकी मात्र तुमची भगवान विष्णू भोले बाबा मांडीजवळ जागा देणार आहे. तुळशी झाडाला पाणी घालताय तुम्ही, पण ते फळ रोग नसेल, पण आपल्याला रोग पाहिजे. लोक उदारी धंदा करायला तयार नाहीत आजकाल. आम्हाला रोग पाहिजे, काय फायदा असेल तर सांगा. उदारी कवा मिळाल्यावर कुठं काय तेच नका सांगा. म्हणून सांगितलं बाबा नो, म्हणून त्या ठिकाणी परमार्थ आवडला रोग नाही. असं पण झालं का एखाद्याने 8-10 दिवस 15 दिवस भक्ती केली, पंढरपूरला गेलाय, ज्ञानेश्वरी वाचली, अंगदार केले आणि लगेच त्याचा उद्धार झाला? अजिबात नाही. देव पावतो पण कधी? ज्यावेळेस तुमचा पुण्याचा साठा पूर्ण होतो, तुमचं त्या ठिकाणी पाप संपतं आणि ज्यावेळेस पुण्य उदयाला येतं त्यावेळेस त्याची कृपा होतो. म्हणून त्या ठिकाणी भक्ती ही कशी? त्याला नित्यनेम पाहिजे. तसे या भक्तीमध्ये त्या ठिकाणी आमचे रामप्रभू नित्यनेमाने महादेवाची पूजा करायचे. आणि एक दिवस असं झालं, त्या तीर्थाच्या ठिकाणी खाली दक्षिण सागरामध्ये त्यांना पिंडच काही सापडली. तिकडून आले आता अयोध्येवरून सीतेच्या शोधासाठी, हनुमान बाबा सगळं गेलो. आणि त्यांना दिवसभर एक शिवलिंग पण सापडले नाही. काय करा म्हणले, आता वानर तर लागली पावऱ्या व्हायला. का? रामप्रभूने फलाहार केल्याशिवाय वानर फलाहार करत नव्हते. नित्यनेम आमचा भगवंताने फलाहार केला नाही. आता देवराम म्हणतात, अरे आम्हाला पिंड मला इथं पुढे दिसत नाही बाबा, काय करायचं? आता 12 वाजले दुपारच्या, रामप्रभूने फलाहार केला नाही. वानर लागले डोळ पांढर करायचं, त्यांना लगेच कुठल्याबरोबर खायला लागायचं. आणि मग त्यावेळेस ते लागली तिकडे बघाय रामप्रभूच्या जवळ यायची, प्रभू बाबा आम्हाला फलाहार करायचा आहे, थांबा पिंड पूजा झाल्यानंतर खायचंय. पिंड योगायोगाने 6 वाजल्या. बघा सत्व कसा देव पाहतो. हे भोले बाबाचीच कृपा, भोले बाबाचंच हे सगळं चरित्र. त्यांनी तीच पिंड गावून दिली नाही ना. बघू वानर काय करतात, रामप्रभू काय करतात, हनुमंतराय काय करतात. पिंडच नाही सापडली त्या दिवशी. दिवस मावळा, नित्यनेम तळून चाललाय, काय करावं? वानर तर अतिगड करायला विष्णू पडली वानर. आणि रामप्रभू म्हणले, आता हनुमंतराया अरे बाबा काहीतरी कर बाबा लवकर पिंडचं. हनुमंतराय म्हणले, रामप्रभू सांगा ना, तुम्ही सांगायचं नाही ऐकायचं, फक्त सांगा तुम्ही काय करू. काय नाही म्हणले, एखादी पिंड बघ
तिथं कुठं असेल तर हनुमंतराय म्हणले मुख्य पिंड जाऊ म्हणले काशीवरून. हा विश्वनाथाचे पिंड आणतो म्हणले मुख्य. हा भगवान प्रभू रामचंद्राचं आराध्य दैवत काशीच तीच पिंड आणतो. हेरे म्हणले मग तर सोन्याने पिवळं. हा काशीचीच पिंड आणल्यावर काय याच्यापेक्षा कोण काय म्हणता येईल. ठीक आहे म्हणले आता जातो लगेच जय श्रीराम हनुमंतरायाने केलं होतं. डायरेक्ट जी तुमची गुटी मारली दक्षिण समुद्रावरून ते डायरेक्ट उलट किराण काशीत डायरेक्ट विश्वनाथ बाबाच्या दारात तिथे गेले आणि बघितलं काशी विश्वनाथ त्या भोले बाबाचं भजन. तिथे सगळं ते असणारी काशीमधले लोक सगळे शंकराचं नामस्मरण करतायत. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. भजनामध्ये दंग आहे. हनुमंतराय बी लागला भजनात बसला आहे की नाही. हा माझ्या जातीचे मज भेटू कोणी. जर आपल्या जातीचं मन भेटले की लगेच भजन सुरू होतं. मग नाही का इथं हरिपाठ चालू होता दोघं तिघाचा. आलो मी लगेच बसतो हरिपाठ करत. हा का कारण त्या ठिकाणी याच्यासाठी केला होता 8 तासना. हनुमंतराय बसते बसला त्यांच्या डोक्यात बी नाही आपण पिंड न्यायला आलो. बघा कसं होतं. हा अवस्था म्हणजे नाही देहाचा म्हणजे असं भान होत नाही. भगवंताच्या भक्तीमध्ये असं देवान विसरावं लागतं. त्यावेळेस देवाची कृपा हनुमंतराय लागले. भजनामध्ये दंग झाले. संध्याकाळच्या त्या ठिकाणी दिवस मावळला आणि दिवस मावळला म्हणल्यावर आता रामप्रभू वाटला हनुमंतराय गेलाय का मग अशा म्हणजे 4-5 वाजता 7 वाजले दिवस मावळा तरी आहे ना वाहन तर विष धुवून पडल्यात मारला. आता काय करायचं म्हणजे आता कवाय हनुमंतराय आणि काय लगेच रामप्रभूंनी लगेच वाळूची पिंड केली तयार. तिथंच त्या दक्षिण समुद्रावर वाळूची पिंड केली तयार आणि लगेच त्या ठिकाणी फुल घेतलं आणि वाहिलं ओम नमः शिवाय हर हर महादेव म्हणून त्या ठिकाणी बेलाचं पान अर्पण करून शिवलिंगाची पूजा केली. फलार केला. दिवस मावळ्यानंतर वाहनाला उठली लागली फळं खायला मजा झालं की त्यांचं पारण सुटलं. त्यांनी फलार केला मस्त मध्ये आणि झोपली वाहनाला निवांत. रामप्रभू त्या ठिकाणी झोपून घेतलं. हनुमंतरायाला चबारला ध्यान आलं. भजन सुटल्यावर आपण पिंड न्यायला आलोय आणि आपण काय इकडं करत बसलोय. आणि मग ध्यानात आलं आणि भोले बाबाला सांगितलं भोले बाबा अहो मी कशासाठी आलोय. तिकडे रामप्रभू म्हणले खोळंबून बसले. नित्यनेमी त्यांचा दररोज शिवाची पूजा केल्याशिवाय ते फलार करत नाही. वानरांचा प्राण काटाशी आलाय. चला लवकर म्हणजे तुम्हाला गेलं पाहिजे. असं म्हटल्यावर मनस्तोवर शिव बाबा काशी हनुमंतरायाच्या अगोदर पटकन जे रामप्रभूंनी वाळूची पिंड तयार केली की नाही त्याच्यामध्ये येऊन काशी विश्वनाथ असो. हनुमंतराय कवा याचा उदेन कवा आता देवाला काय सगळं वार असे रामप्रभूंनी दिसत ओम नमः शिवाय म्हटल्याबरोबर आमचे काशी विश्वनाथ बाबा त्या पिंडीत आले. आवाहन आपण मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करतात नाही आमचे ब्राह्मण कला तिथं आवाहन करतात नाही. त्याच्यामध्ये ते देवाला बोलवतात त्या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये आवाहन केलं की देव तिथे येतो. कोणा तो दगड नाही. एकदा का त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा झाली की तसं स्वतः रामप्रभूंनी काशी विश्वनाथाचं नाव घेतल्याबरोबर त्या वाळूच्या सामान्य पिंडीमध्ये काशी विश्वेश्वर हजर. रामप्रभूला कळालं माझं आराध्य दैवत आलं म्हटले. आनंद झाला. काशी विश्वनाथ नाचू लागले. तिथं हनुमंतराय तिकडेच आहेत. पिंड बी तिकडे बरं का खरी. आलंय कोण वास्तविक महादेव आले फक्त आत्म्याच्या रूपात शिवाच्या रूपात ज्योतीच्या रूपात आले आणि आल्याबरोबर त्याच्यामध्ये प्रतिष्ठा झाली. दोघेही देवाक्य झाले ऐक्य झालं दोघांचं. हनुमंतरायने पिंड उपटली तिकडं आणि आले जय श्रीराम. रक्षा 12ला गेल्याला वेळी 4ला रक्षा 12ला आला. येऊन बघतोय तर वानर निवांत भरत्या खाऊन कडेने बघितलं तर फलाच्या साली पडल्या सगळं खाल्ले सगळं हे केलंय. रामप्रभू झोपून घेतलंय आणि पिंड बी तिथं येतो. बापरे मला म्हणले पिंड आणायला लावली आणि इकडं तर यांनी पिंडीची स्थापना बी केली. कुठं आणली कोणाच ठाऊक आणि उपवास विसरलाय फलार बी केलाय झोपल्यात माझ्या. मला कशाला म्हणजे आणायला लावलं. असं जर करायचं होतं रामनंतर मला काय म्हणले विना करायला लावलं. गर्व झाला हनुमंतराय. एवढा भक्त शूर आणि धीर स्वामी कधी सादर असणार हनुमंतराय कधी गर्व होणार नाही. पण झाला बघा भक्ताला सुद्धा कधी कधी होतो. सामान्य माणसाला भजनाला झाल्यात काय नाही बोले. कीर्तन करायला झाल्यात काय नाही बोले. गायकाला झाल्यात काय नाही बोले. पक्वाजाला झाल्यात काय नाही बोले. माझ्यासारखं प्रवचन करायला झाल्यात काय नाही बोले. महादेवाला असणारा साक्षात हनुमंतराय म्हणला अरे मी याच्या आधी वाळूची पिंड आणतात काही मी खरी पिंड आणली. ही कुठे कशाला आणली म्हणजे असली वाळूची ही जाईल ना म्हणजे पुरात पाहून हाताच्या रोपून दिलं फेकून आणि खरी आणून ठेवलं त्याच्यात गर्व अज्ञान. हनुमंतराय म्हटला हनुमंतराय नांदेली पिंड त्या ठिकाणी तशी तडली. कुठं त्याच्यात मला ही खाली टेकून ना आधी येऊ पाठतो आणि मग मला ही ठेवतो. बघा का खरी नाही. भगवान विश्वनाथाची पिंड आहे आणि ती इथं स्थापन करून म्हणजे रामाचे प्रभू रामाला आनंद होईल. दिवाळीची पिंड आहे
रामाच्या झोपलेले त्यांना उठवलं नाही, कोणाला जागा केली नाही. ह्या पट्ट्याने पिंड अशी धरलेली एक हातात शिमटीला तिळा मारला हिला, त्या वाळूच्या पिंडीला छोट्या रामाने तयार केली आणि जय श्रीराम उपटली स्कालीला. पिंड उपटली असेल भाऊ अजिबात नाही, पिंड तर उपटलीच नाही, पण हनुमंतरायची शिफ्टी तुटून निघली गुढीपासून. ज्या शिफ्टीत एवढा द्रोणागिरी म्हणून आणलेला, ज्या शिफ्टीमध्ये अख्खं ब्रह्मांड हलवण्याची ताकद आहे, ती शिफ्टी एवढीशा वाळूच्या पिंडीने तुटली. काय भगवंताची लीला. आणि तुटली आणि त्या ठिकाणी हनुमंतराय बेशुद्ध पडला रक्ताच्या थोड्या. काय शिफ्टी जीव असतो तीच तुटली. आणि मग शिफ्टी ही साक्षात कोण आहे? पार्वती. तीच तुटून त्या ठिकाणी पडल्यामुळं हनुमंतराय त्या ठिकाणी बेशुद्ध पडले, लागले राम 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 राम. आणि राम राम करा झाल्या राम प्रभू जागे झाले. माझा धावा बघू तर हा बहादूर राक्षसाच्या थाळीला शिफ्टी तुटली. पिंड तर जागेवरच आहे, हनुमंतरायाच्या हातात पिंड आहे. रामप्रभूला कळलं तिने पिंड आणली. त्याला वाटलं की आणलेली काशी विश्वनाथाची पिंड इथं स्थापन करावी आणि ही खरी आपली वाळूची पिंड काढावी, म्हणून हे तसं केलेलं आहे. रामप्रभूच्या लक्षात आलं. रामाचा अतिशय निशंबत हनुमंतराय. रामप्रभू लगेच कृपादृष्टीच्या डोक्यावरून हात फिरवला. हनुमंतराय सावध झाला, बसला उठून आणि शेपटीने नुसतं ती तुटलेली शेपटी नुसती रामप्रभूंनी जोडली त्याच्या पाठीमागं. पुन्हा करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी. तुमच्या अंगातलं बीज शुद्ध आहे का हा पाहतो. पाहिलं देवाने शुद्ध होतं त्याचं बीज, फक्त त्याला अलंकार झाला थोडा. तिळ मात्र जरी होय अलंकार मेरू त्या समान भार देवा. आपल्या भक्ताला झालेला अभिमान देवाला कधी सहन होत नाही. तो अभिमान देव कसा घालवतो, हनुमंतराचा घालवला. हनुमंतराला सहन केला. हनुमंतराय काय झालं म्हणजे देवा मला तुम्ही पिंड आणायला लावली आणि वाळूची पिंड तर स्थापन केली का? की मी आणली खरी म्हणले विश्वनाथाची पिंड. हनुमंतरायला म्हणले देव ठीक आहे आण आता तीही इथं. तो आणली ना माझा भक्त आहे तू. ती आणलेली पिंड तिथं त्या ठिकाणी रामप्रभूची तिथं विश्वनाथ पिंड ठेवली. तिचीही प्रतिष्ठापना झाली. आजही तुम्ही कुणी गेला असं रामेश्वरला आमचे तात्या जाऊन आले रामेश्वरला. दोन पिंडी, जी वाळूची पिंड आहे तो रामेश्वर आहे आणि जी दगडाची पिंड आहे तो विश्वेश्वर आहे, काशी विश्वनाथ. ते आजही पिंड तिथं दोन आहेत. असं असणारं हे आराध्य दैवत रामप्रभूचं आमच्या भोले बाबाला खूप आवडतं. आणि मग तेव्हापासून रामाने सांगितलं दररोज जर कुणी आता पिंड कुणाची आणि तिथं काशीवरून पिंड आणली आणि काशी विश्वनाथ दररोज आंघोळ कुणाची असती? गंगा नदीची. काशीमध्ये गंगा नदी, तिथं दररोज स्नान त्या काशी विश्वनाथाला त्या गंगेच्या पाण्याने. म्हणून रामप्रभूने त्या ठिकाणी नियम केला की दररोज पाणी काशीवरून आणि कोणी आणि या रामेश्वराला आणि विश्वेश्वराला जो स्नान घाली त्याच्या दैवा पार नाही. तुका म्हणे त्याच्या दैवा पार नाही. आणि तेव्हापासून आपण जे कोणी त्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा करणारे भक्त असतात त्या सुद्धा काशीचं पाणी आणून रामेश्वराला त्या ठिकाणी ते पाणी वाहतात. त्याच वेळेस ती काशीची यात्रा सफल होते. असो तेच कार्य आमच्या नाथांनी सुद्धा केलं. नाथबाबांनी सुद्धा त्या ठिकाणी कावडी भरून एकनाथ महाराजांनी काशीचं पाणी आणलं. आमच्या रामेश्वरला घेऊन चालले होते. वाटत जाताना गाढव आलं त्यांना त्या ठिकाणी आणि त्या गाढवाच्या मुखात सुद्धा त्यांनी गंगा सोडली. पाजलं काशीचं पाणी. त्यांना कळालं गावामध्ये देव आहे. आपल्याला माणसातला देव सुद्धा कळत नाही, आईबापाच्यातला देव आपल्याला कळत नाही, सासू सासऱ्याचा देव कळत नाही, भाऊ बहिणीच्यातला देव आपल्याला कळत नाही, परंतु गाढवाला पाणी पाडणारे संत आहेत. असो त्या ठिकाणी असा असणारा हा प्रभू रामचंद्राचा लाडका भक्त आमचा असणारा महादेव. आणि तिथं तिला आता रामायण लावणारे मला महेश महाराज म्हणले रामकथा आपल्याला करायची. रामायण केतूरमध्ये 2-3 रामायण पूर्वी झालेत, पण पुढे झाले हनुमंतरायच्या मंदिरात झालेत. पण इथं जर ते रामायण झालं तर सोने पे सुहा, सोन्याला सुगंध, मग दुधात साखर. लक्षात आलं? इतकं गोड रामकथा त्या ठिकाणी आहे. राममय वातावरण होईल कारण ते राम कथा आमच्या भोले बाबाला आवडतात. इथं कधी झाली रामकथा काही सांगता येणार नाही. जुनी लोकांना माहीत असेल 100-500 वर्ष झाली असेल की नाही, पण आज तरी या 5-25 वर्षात झालेली आहे असं मला वाटत नाहीये. आणि ती जर आता झाली उद्या इथं होणार ते कधी नियोजन ठरवतील ती रामकथा जर इथं झाली तर तुका म्हणे त्याच्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. तुका म्हणे माझं घडव त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. रामकथा इथं जर त्या ठिकाणी झाली तर अतिशय गोड त्या ठिकाणी रामप्रभूचं चरित्र इथं ऐकायला लागले. बोले महादेवाला ते गोड ऐकवेल राम फेरी, त्यानंतर दररोजकांड, लक्ष्मी शक्ती 16 वनवास, हा गोड 16 इथं रामप्रभूचा इथं होईल. आणि नक्कीच आमच्या महादेवाची कृपा त्या ठिकाणी त्या भक्तांवरती होईल. असो अशा असणारी त्या ठिकाणी आमची सेवा या
भोले बाबांच्या चरणावरती त्या ठिकाणी समर्पित करतोय. पुन्हा एकदा ओवीला स्पर्श करतो. पाहे पाशंभूची प्रसन्नता तया उपमन्यूची या आरता काय शिराब्दी दूध भाता दे इच्छेची ना. त्या उपमन्यूच्या इच्छेसाठी भोले बाबाने जसा समुद्र दुधाचा समुद्र त्या उपमन्यूला दिला तशा तुमच्या आमच्या इच्छा भोले बाबा नक्कीच पूर्ण करतील. फक्त त्याच्यावरती श्रद्धा, त्याच्यावरती भक्ती, विश्वास आणि नित्यनेमाने सेवा केल्यानंतर देतील. अशा प्रकारची इच्छा या ठिकाणी व्यक्त करून सेवेला पूर्ण झालेली सेवा भोले बाबांच्या चरणावरती